माझ्या ह्या चॅनेलवर मी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. चांदण्यांची माळ ह्या माझ्या प्रकाशित पुस्तकातील कथा आपण व्हिडिओ स्वरूपात ऐकाव्यात आणि वाचाव्यात म्हणून हा लेखन प्रपंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब कराल ना? धन्यवाद. नमस्कार, मी सौ राधिका माजगावकर पंडित. कथेचं नाव अल्लाह तेरा लाख लाख शुक्र है. प्रत्येक प्राणीमात्रात देव तर आहेच, पण डॉक्टरांसारखी देव माणसं पृथ्वीवर आहेत म्हणूनच हे जग चालले नाही का? त्याची प्रचिती या कथेतून येते. मोबाईल किंवा फोन, शाप की वरदान हा गौण आणि ऐरणीवरचा प्रश्न आहे, हो ना? पण मग दूध पाण्यातील राजेहून जसं दूधच प्राशन करतो तसं आपण त्यातलं उपयुक्त चांगलं असं उचलायला काय हरकत आहे? मला आलेला व्हॉट्सॲपचा अनुभव खूपच छान आहे. नवीन ओळखी झाल्या, पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असावेत तसे प्रत्यक्ष चेहरे न पाहताही ही मायेची नाती जोडली गेली. त्याचं असं झालं की मी काही फार मोठी लेखिका नाही, पण काही कथा नाशिकच्या श्रीयुत मेघश्याम सोनवणे सरांच्या आपलेपणाच्या अमूल्य सहकार्यामुळे लोकांपर्यंत त्या पोचल्या. त्यातील एका अभिप्रायापाशी मी थबकले. डीपीवरच्या एका निरागस प्रांजळ देखण्या फोटोने माझं लक्ष वेधून घेतलं आणि त्या भाबड्या मुलाबद्दल मला आपुलकी वाटली. त्यांनी हिंदीत लिहिलं होतं, दीदी किताब कथा कहानी पढ़ने का मुझे बहुत शौक है. आपकी कहानियाँ पढ़कर मैं बहुत खुश होता हूँ. पढ़ते समय ऐसा लगता कि मैं इस कथा का एक भाग हूँ और उसी समय वही मेरा विश्व बन जाता है. कभी कभी मन उदास हो जाता तो व्हाट्सएप की कहानियाँ पढ़ता तो मुझे खूब सारी तसल्ली मिलती है और मैं खुशी से झूम उठता. हे सगळं वाचून मी अवाक झाले. किती नितळ निर्मळ भाषा होती त्याची. मी त्याच्याशी फोनवर बोलायचा विचार केला, पण काही कारणाने राहूनच गेलं आणि मग मेसेजच पाठवत गेले. त्याची प्रेमाने चौकशी केली. माझे बरेचसे व्यक्तिगत प्रश्न डावलून त्यांनी विषयांतर केलं. हे सगळं व्हॉट्सॲपतर्फेच करण्यात आलं होतं. पण का कोंडणे मनात विचार यायचा, या निष्पाप भोळ्या बाबड्या चेहऱ्यामागे कुठेतरी करुणेची झालर असावी. हा मुलगा फार लहान नाही आणि फार मोठाही नसावा. असे बरेच दिवस व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आमचं आदानप्रदान चालू होतं. त्याची वाचनाची आवड आणि झपाटा दांडगा होता. त्याच दरम्यान माझी बेंगलोरच्या डॉक्टर महिपतींशी ओळख झाली. त्यांनी त्यांचा परिचय दिला. तेही नामांकित श्रेष्ठ डॉक्टर होते. त्यांच्या इतर मोठमोठ्या डॉक्टरांशी ओळखी पण होत्या. एकटा जीव सदाशिव असलेले डॉक्टर समाज कार्यकर्ते व सेवाभावी होते. भरपूर वेळ आणि पैसा असलेले हे डॉक्टर महिपती अडलेल्यांना मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच पुढे असत. त्यांना मी म्हणाले, तुमच्या बेंगलोरला राहणाऱ्या एका लहान वयाच्या मुलाबरोबर माझी मैत्री झाली आहे डॉक्टर. मुलाच्या वाचन छंदाबद्दलही मी त्यांना सांगितलं. आता हसाखेळाचे दिवस त्याचे, पण वयाच्या मनाने हा जरा मला जास्तच गंभीर वाटतोय. महिपती डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञही होते, म्हणून त्यांनाही माझी शंका मी बोलून दाखवली. लहान वयातल्या खेळण्या बागडण्याच्या त्याच्या दिवसात हा इतका एकलकोंडा विचारांचा का झाला असावा? हे सगळं व्हॉट्सॲपच्या मेसेजवरूनच माझे अंदाज होते. दुसऱ्या दिवशी व्हॉट्सॲपवरून नंबर शोधून मी फोन लावला. आज त्या छोट्या मित्राशी बोलायचंच असं ठरवून मी मोबाईल उचलला. त्याच्याशी बोलायला मी अतिशय उत्सुक झाले होते, पण फोनवर एका बाईचा आवाज आला. त्या मुलाबद्दलची आणि माझी व्हॉट्सॲपवरची ओळख सांगितली आणि फोनवरच्या त्या व्यक्तीला फार फार आनंद झाल्याचं जाणवलं. आमच्या दोघींच्या संभाषणातून मला बोध झाला, त्याचं नाव ईशान आहे आणि त्या बाई म्हणजे त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्याच्या चाची आहेत. माझी ओळख
झाल्यावर त्यांना खूप आनंद झाला. त्या म्हणाल्या, ईशान तुमच्याजवळ लिखाणातून मोबाईल मेसेज करून खुला झाला आहे. खूपच छान, खूप खुशी झाली आहे मला. हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यानंतर 2-3 वेळा आमच्या दोघींच्या फोनवरून घसट वाढली. आपल्या पुतण्यावर जीवापलीकडे आणि मुलासारखं प्रेम करणाऱ्या त्या चाची मला फार थोर वाटल्या. तरी पण मग शंका आलीच. ईशानचे आईवडील कुठे असतात? चाचींची आणि माझी फोन मैत्री आणि ईशानची आणि माझी मेसेज मैत्री चांगलीच वाढत होती. आणि अचानक एक दिवस चाचींनी मला त्याची कहाणी सांगितली आणि सगळं कुळुकलं. त्या म्हणाल्या, बहिणजी, आम्ही सगळे एकत्र राहत होतो. ईशानच्या आईचं आणि माझं जेठाणी देवरानीचं नातं, पण सख्ख्या बहिणीप्रमाणेच ते प्रेमाचं होतं. मला मुलबाळ नाही म्हणून ईशानच्या आईनं म्हणजे धारानं, माझ्या देवरानीनं लहानपणापासूनच त्याला माझ्या ओटीत घातलं होतं आणि बडी मम्मी बडे पापाचा मान आम्हाला दिला होता. सारं काही सुरळीत चाललं होतं. 2 बाबा आणि दोन्ही आयांच्या मायेच्या पंखाखाली ईशान बाळ वाढत होता. कोणाची नजर लागली भगवान जाणे. तो काळाकुट्ट दिवस आठवला तरी सरसरून काटा येतो अंगावर. चाची पुढे सांगू लागल्या, त्या दिवशी माझे देवर देवरानी बच्चा ईशान और धारा का भाई पिकनिकला गेले होते आणि वाटेत त्यांना अपघात झाला. मामा भाई वाचले, लेकिन ईशान के मम्मी पापा उसी जगह अल्लाह को प्यारे हो गए और वही एक्सीडेंट देख के उसी शॉप में मम्मी पापा की हालत देखकर ईशान बेटा गुंगा हो गया. हे सगळं सांगताना चाची हमसून रडत होत्या. मला प्रचंड धक्का बसला. हे सगळं ऐकून म्हणजे काय, ईशान मुका आहे? मी मटकन खाली बसले. तरीच तो छोटू माझ्याशी फोनवर कधी बोलतच नव्हता. नंतरचे 2 दिवस माझे अतिशय बैचेनीतच गेले. मन सारखं म्हणत होतो, ईशानसाठी आपण काहीतरी करायला हवं, पण मी काय करू शकणार होते मी त्याच्यासाठी? आणि अचानक देव आठवावा तसे मला बेंगलोरचे डॉक्टर महिपती आठवले. मी फोनकडे धावले. सारी कहाणी डॉक्टरांना सांगितली. त्यांनाही ईशानबद्दल सहानुभूती वाटली. त्यांनी दुसऱ्या दिवशी ईशान कुटुंबाचा शोध घेतला आणि त्याच्या बड्या मम्मी पापांच्या संमतीने नामांकित डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन ट्रीटमेंट सुरू केली. मध्यंतरी सासरे आजारी असल्यामुळे माझे दिवस गडबडीतच गेले. फोनवर चौकशी केल्यावर कळलं की ईशानचं एक छोटंसं ऑपरेशन झालं आहे आणि ते यशस्वी पण झालं आहे. डॉक्टर महिपतींकडून मला हे कळलं आणि मला खूप आनंद झाला. एक दिवस फोनची रिंग वाजली. मी पुढे धावले. फोन कानाला लावला तर चाचीजींचा आवाज ऐकू आला. त्या आनंदाने वेड्या झाल्या होत्या आणि मला सांगत होत्या, बहन जी, या अल्लाह, खुदा की कसम, इतनी खुशी भगवान ने हमें दे दी है. ऑपरेशन कामयाब हो गया और बहन जी और मेरे बेटे ने, मेरे ईशान ने मुझे माँ करके पुकारा. या अल्लाह, परवरदिगार, तेरा लाख शुक्र है. भगवान ने मेरी झोली खुशी से भरी है बहन जी. शाजीजींच्या शब्दातून आनंद ओसंडून वाहत होता. माझ्याही डोळ्यात आनंदाचे आले. मी म्हणाली, भाभीजी, आभार त्या देव माणसाचे, डॉक्टर महिपतींचे माना. त्यांच्यामुळेच तर सगळी सूत्र बराबर राहिली. हो ना. तर अशी झाली ही मायलेकरांची भेट. ईशान आता पहिल्यासारखा बोलू लागलाय. मी न पाहिलेल्या देव माणसाला, त्या डॉक्टर महिपतींना हात जोडले आणि डॉक्टरांना आभार मानण्यासाठी मोबाईल उचलला. मंडळी, अशी आहे ही ईशानची कहाणी. हे मान्य करावं लागेल की विज्ञान किती पुढे गेले आणि मग हेही मनात आलं, जगात देव आहे.
कोणाच्याही रूपाने तो आपल्या पाठीशी उभा राहतो. म्हणूनच जग चाललंय आणि ईशानसारख्या कोवळ्या कळ्या उमलत आहेत. परमेश्वर धन्य आहे आणि विज्ञानी आघात आहे. धन्यवाद. कथा लेखिका आणि अभिवाचन सौ राधिका माजगावकर पंडित.